ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही, तर मला एवढा त्यांचा टिटकारा आलेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं, मी काटावर पास झालेलो नाही. मी 5700च्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे. तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत, जे 1100, 1200, 200, 800 मतांनी निवडून आलेले. हां, परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे, हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. माझं मताधिक्य जे घडलेलं आहे ना, ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा, तुमच्या बापाला विचारा, तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घडलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे, त्यामुळे माझं मताधिक्य घडलं. परंतु मी काटावर पास झालेलो नाही, मी 5700 मताच्या लीडने निवडून आलेलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.